गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामरच्या भागाला सुरुवात करूया। ग्रामरच्या भागामध्ये सर्वात पहिला भाग येतो पार्ट ऑफ स्पीच आहे। पार्ट ऑफ स्पीच जसं आपण पाहतो की लँग्वेज इज फॉर कम्युनिकेशन. वी द ह्युमन बीइंग हॅड गिवन अ सुपिरियर गिफ्ट फ्रॉम द गॉड. वी कॅन शेअर अवर फिलिंग, थॉट्स अँड इमोशन विथ अदर पीपल, अँड फॉर दॅट पर्पज वी शुड हॅव अ मास्टर इन अवर पर्टिक्युलर लँग्वेज. परंतु आपण पाहतो की नवीन एखादी भाषा शिकायची असली आपल्याला तर बऱ्याचशा अडचणी जातात. अगदी व्हावेल्स आणि कन्सोनंटपासून जर आपण याचा अभ्यास केला तर आपल्याला अतिशय अचूक पद्धतीने कोणतीही भाषा आपल्याला शिकता येते, तसेच आपल्याला त्याचा वापरसुद्धा करता येतो. आज आपण 11व्या 12व्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला असून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी ह्या ग्रामरमधल्या माहिती आहेत, परंतु तरीसुद्धा आपण बेसिकपासून या गोष्टीला सुरुवात करूया. आता इंग्रजी जसं मराठी भाषेमध्ये आपण पाहतो की शब्दांच्या जाती म्हणून आपल्याला नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. अगदी त्याच पद्धतीच्या त्याच टॉपिक्स किंवा तेच घटक आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पार्ट ऑफ स्पीचमध्ये इंग्रजी भाषेचा आत्मा आहे. ज्यांनी ह्या पार्ट ऑफ स्पीच जे आहेत, एकूण 8 प्रकारचे पार्ट ऑफ स्पीच आहे, यांच्यावर ज्यांनी प्रभुत्व मिळवलं किंवा ही कन्सेप्ट ज्यांची क्लिअर झाली, अशांना पुढील ग्रामरच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि नेमकंच आपण या ठिकाणी चूक करतो. शब्दांच्या जातीकडे, पार्ट ऑफ स्पीचकडे आपण लक्ष देत नाही आणि आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ॲक्टिव्ह व्हाईस, पॅसिव्ह व्हाईस किंवा डिग्री अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी शिकण्याचा खूप आटोकाट प्रयत्न करतो. परंतु मूळ बेसिक काय आहे हे आपल्या लक्षात येत नसल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये हा जो ग्रामरचा भाग आहे, कोणतीही ॲक्टिव्हिटी असो, अगदी टेन्सपासून, तर ते समजून घेणे खूप कठीण जाते. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, डिफिकल्टीज आहे किंवा आपल्या मनामध्ये जी भीती आहे, या सर्वांचं मूळ कारण या गोष्टींमध्ये लपलेलं आहे. आणि ते जर आपण ह्या गोष्टीवर चांगली मास्टरी प्राप्त केली, प्रभुत्व संपादन केलं, तर पुढच्या ॲक्टिव्हिटी आपल्या थोड्याशा गायडन्सने सुद्धा आपण स्वयं अध्ययनाने पूर्ण करू शकतो. म्हणून आपण या भागाला जास्त महत्त्व देणार आहोत ग्रामर सुरू करण्याच्या आधी. तर यांना आपण पार्ट ऑफ स्पीच असे म्हणतो. मराठीमध्ये सुद्धा हे भाग आहेत. शब्दांच्या जाती म्हणून आपण यांची ओळख ग्रामरमध्ये आहे. अशा ह्या शब्दांच्या जाती इंग्रजीमध्ये एकूण 8 आहेत. त्याच्यामध्ये पहिलं नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. नुसतं ह्या शब्दांच्या 8 जातीच्या डेफिनेशन आपल्याला माहीत असलं म्हणजे आपल्याला शब्दांच्या जाती पूर्ण येतातच असं नाही. तर आपल्याला आपण एका घटकाचा, अगदी त्याच्यामध्ये येणाऱ्या सब घटकासह, त्याचे जे भाग आहेत त्याच्यासह आज आपण अगदी व्यवस्थित हे पाहूया. पहा, याच्यातला पहिला घटक आहे नाऊन. नाऊन म्हणजे काय? नाम. व्हॉट इज नाऊन? नाऊन इज द नेम ऑफ प्लेस, पर्सन, ॲनिमल अँड थिंग्स. म्हणजे प्राण्यांच्या, व्यक्तीच्या, ठिकाणाच्या, वस्तूंच्या नावांना दिलेल्या शब्दाला नाऊन असे म्हणतात. पहा, आता आपण आपल्याला असं वाटतं की आपल्याला इंग्रजी येत नाही, आणि इंग्रजी येत नाही याचं कारण काय आहे की आपल्याकडे व्होकॅब्युलरी नाही. परंतु तुम्ही कल्पना करा की यातला हा एक भाग जर आपण समजून घेतला, नाऊन म्हणजे काय, तर जगामध्ये कितीतरी ह्या 4 कॅटेगरीमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहीत आहेत. तर नाऊन म्हणजेच काय मग? नाऊन इज द नेम ऑफ प्लेस, पर्सन, ॲनिमल अँड थिंग्स. एवढ्यापुरती ही नाऊन कन्सेप्ट मर्यादित न राहता या नाऊनचे काही भाग पडतात, ते आपण पाहूया. पहा, आता नाऊनचे एकूण 4 भाग आहे. त्याच्यामधला पहिला प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजेच काय? प्रॉपर नाऊन इज द प्रॉपर नेम ऑफ प्लेस, पर्सन, ॲनिमल अँड थिंग. प्रॉपर नाऊन मीन्स अ पर्टिक्युलर ऑर द फिक्स नेम गिवन टू द पर्टिक्युलर थिंग्स. उदाहरणार्थ, व्यक्तीचं नाव आपण जर म्हटलं तर राम, श्याम, सीता, गीता हे त्यांचं खास नाव आहे. त्याच्यासारखे दुसरे असतील, परंतु पर्टिक्युलर ठिकाणी तो एकटाच आहे, त्यामुळे त्याला आपण प्रॉपर नाऊन असे म्हणतो. प्राण्यांचं नाव घेतलं तर प्राणी अनेक आहे. अगदी मनुष्यसुद्धा हा प्राणी आहे, परंतु त्याच्यामध्ये आपण टायगर, डॉग, डॉंकी अशी प्राण्यांची नावं सांगू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण प्लेसचं नाव म्हणजे ठिकाणांची नावं, अगदी पृथ्वीवरचा विचार केला आपण तर इंडिया हे सुद्धा ठिकाणाचं नाव आहे. इंडियामधलं महाराष्ट्र हे सुद्धा ठिकाणाचं नाव आहे. महाराष्ट्रामधला अकोला जिल्हा हे सुद्धा ठिकाणाचं नाव आहे.
अकोला जिल्ह्यामधला तेल्लारा हे सुद्धा ठिकाणाचं नाव आहे. अगदी पर्टिक्युलर आपण ज्या कॉलनीमध्ये राहतो त्या कॉलनीला दिलेल्या नावापर्यंत अशा प्रकारची नावं आपण त्या ठिकाणांना दिलेली असतात. आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे वस्तू, थिंग्स. वस्तूंना दिलेली वेगवेगळी नावं. वस्तूंना टेबल, खुर्ची, पेन, पेन्सिल ही पर्टिक्युलर वस्तूंची नावं आहेत. तर अशा प्रकारे याला आपण प्रॉपर नाऊन असे म्हणतो. दुसरा घटक दिलेला आहे पहा, कॉमन नाऊन. कॉमन नाऊन इज द कॉमन नेम ऑफ प्लेस, पर्सन, ॲनिमल अँड थिंग्स विच इज कन्सिडर ॲज द सेम. आता कॉमन नाऊन म्हणजेच काय? जसं आपण जेंडरचा जर विचार केला तर आपल्याला ह्या प्रॉपर नाऊनवरून त्याचे वेगवेगळ्या नावांनुसार ते वापरल्या जात असल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु कॉमन नाऊन म्हणजेच काय? ज्याच्यामध्ये मेल अँड फिमेल या दोघांना मिळून जे नाव दिले जाते किंवा ज्याच्यामध्ये सर्वसमावेशक नाव एखाद्या वस्तूला, गोष्टीला दिले जाते त्याला आपण कॉमन नाऊन असे म्हणतो. उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये आपण पाहतो की डॉक्टर. आता डॉक्टर हे नाऊन कसं आहे? याच्यामध्ये मेलही आहे आणि याच्यामध्ये फिमेल सुद्धा आहे, याच्यामध्ये एजेड सुद्धा आहे, याच्यामध्ये यंग सुद्धा आहे. फक्त या वस्तूवरून आपल्याला कॉमन नाऊनवरून काय समजते की एका विशिष्ट कॅटेगरीत येणारे ज्यांची खास वैशिष्ट्य आहे अशा सर्व नावांना आपण कॉमन नाऊन असे म्हणतो. उदाहरणार्थ टीचर. टीचर हे कॉमन नाऊन आहे. त्याच्यामध्ये जेंट्स टीचर आहे, त्याच्यामध्ये लेडीज टीचर आहे. मग टीचरचं पर्टिक्युलर फीचर्स काय आहे? तर जे लोक शिकवतात, अध्यापन करण्याचं काम करतात त्यांना टीचर असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये आपण जेंडरचा विचार न करता असे पर्टिक्युलर नाव त्या प्रोफेशनला वगैरे दिलेले असतात, त्याला आपण कॉमन नाऊन असे म्हणतो, ज्याच्यामध्ये हे दोन्ही प्रकारच्या गोष्टी येतात. त्यानंतर आहे मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊनला काय म्हणतात? मराठीमध्ये मटेरियल नाऊनला आपण पदार्थवाचक नाम असे म्हणतो. मटेरियल नाऊन इज द नेम ऑफ मटेरियल which we don't count it into 1, 2, 3. If we want to count them, we need some measurements. मटेरियल नाऊन म्हणजेच काय? अशा वस्तूंचे नाव की ज्यांना आपण 1, 2, 3, 4 या अशा नंबरमध्ये आपण त्यांना मोजू शकत नाही. तर अशा प्रकारच्या मटेरियलला आपल्याला मोजण्यासाठी कुठल्या तरी प्रमाणाची गरज असते. उदाहरणार्थ कापड, क्लॉथ असेल तर त्याला आपल्याला स्केलने मोजतो आपण, मीटरने मोजतो. ऑइल आहे, लिक्विड, त्याला आपण 1, 2, 3 असं मोजू शकत नाही, त्याला आपण किलोग्रॅमने मोजतो. अशा प्रकारच्या. नंतर आपल्याला मेटल त्याच्यामध्ये सांगता येईल. गोल्ड आहे. गोल्ड हे एक मेटल आहे, परंतु या मेटलपासून अनेक प्रकारच्या सेपरेट वस्तू बनतात आणि प्रत्येक वस्तूला एक प्रॉपर नाऊन असते. त्यामध्ये आपल्याला लिक्विड सांगायचं झालं तर मिल्क पाहतो आपण. मिल्क हा एकच मटेरियल आहे, परंतु या मटेरियलपासून वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मटेरियल बनतात. उदाहरणार्थ दही दुधापासूनच बनलेलं आहे, पण दही हे सेपरेट नाव आहे. ताक आहे, चीज आहे, बटर आहे, लोणी आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या एकाच वस्तूपासून बनलेल्या आहेत की ज्यांना 1, 2, 3 असं न मोजता विशिष्ट प्रकारच्या मेजरमेंटमध्ये त्यांना मोजावं लागते, त्याला आपण मटेरियल नाऊन असे म्हणतो. नंतरचं नाऊन आपण पाहूया. त्याच्यामध्ये दिलेलं आहे कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊनला मराठीमध्ये समूहवाचक नाव असे म्हणतात. कलेक्टिव्ह नाऊन इज द कलेक्टिव्ह नेम ऑफ प्लेस, पर्सन, ॲनिमल अँड थिंग्स. आपण वेगवेगळ्या प्रकारचे नाव यांच्यामध्ये आपण वापरत असतो. उदाहरणार्थ बनाना हे एक युनिट आहे. व्हॉट इज कलेक्टिव्ह नाऊन? कलेक्टिव्ह नाऊन इज द कलेक्टिव्ह नेम ऑफ प्लेस, पर्सन, ॲनिमल अँड थिंग्स कन्सिडर ॲज अ वन युनिट असं त्याच्यामध्ये म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपण पाहतो की केळी आहेत. आपण त्या केळीच्यासाठी आपण त्याला 1 डझन बनानाज असे आपण म्हणतो. वास्तविक एका डझनमध्ये 12 केळी असतात, परंतु त्या 12च्या समूहाला सुद्धा आपण एका नावाने त्याला प्रोनाऊन्स करतो आणि त्याला डझन असे म्हणतो. तर नंतरचं आपलं नाऊन आहे, राहिलेलं नाऊन पहा, हे आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजेच काय? भाववाचक नाव. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजेच काय? भाववाचक नाव. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनला आपण कसं ओळखणार? तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन इज द नेम ऑफ सडन फिलिंग्स वी एक्सप्रेस through using the various word is called
ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. ॲबस्ट्रॅक्ट नाऊनमध्ये आपण क्वालिटींना दिलेले नाव, क्लेव्हरनेस असेल, ब्रेवनेस असेल, यांना दिलेले नाव, स्टेट ऑफ माइंड आपली मानसिकता आहे की नाही, वी हॅपी, सॅड, हे शब्द याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. नंतर वेगवेगळ्या कन्सेप्ट, अशा प्रकारच्या गोष्टींचे नाव की ज्यांना आपण डोळ्याने पाहू शकत नाही, हाताने स्पर्श करू शकत नाही, अशा काही कन्सेप्ट किंवा संकल्पना आहेत की त्यांना आपण ह्या अशा प्रकारचे नाऊन त्यांच्यासाठी वापरतो. उदाहरणार्थ स्वर्ग, कोणी स्वर्ग पाहिलेला आहे काय, पण तरीसुद्धा आपण हा नाऊन इथे वापरत असतो. याला आपण ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असे म्हणतो, तर त्याला भाववाचक नाऊन असे म्हणतात. तर यानंतर आपण पाहूया दुसरं आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजेच काय, तर प्रोनाऊन इज अ वर्ड विच वी यूज इन प्लेस ऑफ नाऊन. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग ह्या सर्वनामांचे सुद्धा वेगवेगळे अनेक प्रकार आहेत आणि ते प्रकार आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.